तर मंचावरती उपस्थित मान्यवरांचा सन्मान तिथे केला जाणार आहे. आदरणीय तर एक क्लिप तुमच्या समोर इथे सादर केली जाणार आहे. ते क्लिप आले तुफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने आले तुफान पुरी लढणं संचितली काटच्या वाटवरी दुश्मन भी आजमला वाकून सलाम करी त्या मातीनं दिलं बळ लढण्याला अन भिडण्याला देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासीच मी जिंदगी केली आशीर्वाद बाबांचा आईची आई पुण्याई औषध दोघा वाऱ्या वाणी एका पडला घोडा पैदल झाली आपली जोडी यशत केलाय राडा यशत उडवित आला बैलगाडा एक नंबर हाय आपला आला बैलगाडा यशत उडवित आला बैलगाडा आता एक नंबर आले तुफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन जितलो यस थँक्यू. जोरदार टाळ्या साहेब क्रिकेट क्लब साठी. शानदार स्पर्धा, परंतु त्याच्या मागची जी मेहनत होती ती संपूर्ण याच्यामध्ये दाखवली गेली. करावं तितकं कौतुक कमी आहे. आणि अखेरकार जो महोत्सव, जो सोहळा, जो वर्ल्ड कप ज्याची सर्वांनी वाट पाहिली तो आता अखेरकार संपन्न झालाय. आणि शेवटच्या काही क्षणांमध्ये आहे ज्या ठिकाणी आपण बक्षीस वितरण करणार आहोत. तर सर्वप्रथम मंचावरती उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल या स्पर्धेचे मालिकावीराची बाईक ज्यांच्या माध्यमातून इथे देण्यात आलेली आहे असे देवेंजी लदानी सर, अमया ग्रुप ऑफ कंपनीज, त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल ऋषिदादा देसाई या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण पाहू शकता मंचावरती यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची बाईक देण्यात आलेली आहे. देवेंद्र लदानी यांचा यथोचित सन्मान इथे होतोय. पांडुरंग फटकरे सर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातो. मी विनंती करेल पांडुरंग सर आपण या आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर सागर देसले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. आदरणीय पांडुरंगजी त्यानंतर लंबोदर क्रिएशनचे ओनर विशू गायकवाड यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातो. मी विनंती करेल समानदादा काळे आपण या
आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. सलग 4 दिवस ज्यांची प्रातिनिधिक उपस्थिती आपण पाहिली आणि या स्पर्धेला नेहमीच त्यांचं सहकार्य लाभतं असे विशू गायकवाड यांचा इथे सन्मान केला जातोय. त्यानंतर तर सुशील काका वैद्य यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाणार आहे. मी विनंती केली ऋषी दादांना की आपण सुशील काका वैद्य यांचा सुद्धा इथे सन्मान आपण करायचा आहे. तर या स्पर्धेदरम्यान ज्यांचं आपण हे मंडप डेकोरेशन आपण पाहिलं जे सनी पाटील आणि टीम खूप चांगल्या प्रकारचं हे हा नजारा म्हणजेच मंच पहा किंवा डगआउट पहा या सर्वांसाठी जे डेकोरेटिंगचं कार्य केले असे सुमित पाटील आपण या सनी पाटील माफ करा सनी पाटील आपण या आपला गौरव करण्यात येईल. सनी समूह होणार तर नाव सुद्धा चुकीचं आलं. सागर देसले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे सनीचा. सनीसाठी जोरदार टाळ्या जाऊ द्यात. साहेबा प्रीमियर लीग जेव्हापासून चालू झाले तेव्हापासून सनी जोडला गेलाय आणि संपूर्ण मंडप त्यांच्या माध्यमातून इथे सजवलं गेलंय त्याबद्दल त्यांचा इथे सन्मान केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल अतिशय चांगलं गीत वादन ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं ज्यांच्या तालावरती प्रत्येक प्रेक्षक इथं थिरकत होता आणि खेळाडूंना खेळण्यासाठी एनर्जी मिळत होती. आम्हाला सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळत होता असे आमचे डीजे मास्टर त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मी विनंती करेल डीजे मास्टर आपण या विशाल वैद्य काका यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. चला या डीजे मास्टर आपण या लवकर. त्यानंतर पुढील सन्मान केला जाणार आहे या स्पर्धेदरम्यान ज्यांनी गेले 4 दिवस ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून 185 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रसारित केली असे पाटील नेटवर्क ज्यांच्या माध्यमातून या मुख्य स्क्रीनवरती आपण अनेक असे रिव्ह्यू वगैरे पाहिले आणि ॲक्युरेसी आणि क्लिअरिटी अतिशय वाखाणण्याजोगे ज्यांची होती असे पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम कॅमेरामॅन आणि ऑपरेटर त्यांचा इथे सन्मान केला जातोय. हर्षल गुप्ता यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या पाटील नेटवर्कसाठी सुद्धा होऊन जाऊ द्यात. आणि या स्पर्धेला आतापर्यंत 65,000 प्रेक्षकांनी पाहिलंय. 65,000. थँक्यू पाटील नेटवर्क. त्यानंतर पुढील सन्मान केला जाणार आहे या स्पर्धेदरम्यान जी LED स्क्रीन आपण पाहतात तो LED स्क्रीनवाले आपण सुद्धा या आपला सुद्धा इथे सन्मान केला जाईल. चला LED स्क्रीनवाले आपण या सागर देसले आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. त्यानंतर जी समालोचक टीम या स्पर्धेला लाभली होती त्यापैकी सर्वप्रथम मी विनंती करेल तर्पण पाटील आपण या. तर्पण पाटील आपला सुद्धा इथे सन्मान केला जाणार आहे. तर्पण पाटील यांचा आवाज आपण या स्पर्धेदरम्यान ऐकलात आणि
गौरव केला तर सुमित वैद्य यांच्या शुभ हस्ते हे या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यानंतर पुढील समालोचक मित्र कौस्तुभ मेहर आपण सुद्धा यायचं, आपला सुद्धा इथे सन्मान केला जाईल. कौस्तुभ मेहर यांचा सन्मान इथे आशु घरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. विनंती करेल आशु यांना की आपण या आपल्या शुभ हस्ते समालोचक कौस्तुभ मेहर यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. अतिशय चांगले सहकार्य आणि त्यांचा आवाज या स्पर्धेला लाभला. थँक्यू कौस्तुभ आपण दिलेल्या सहकार्याबद्दल, योगदानाबद्दल. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल अजून एक नवापूरचा आवाज मृदुल मेहर, आपण या आपला सुद्धा इथे सन्मान केला जाईल. गेले 4 दिवस ज्यांचा आवाज आपण या SPL च्या माध्यमातून ऐकलात, अतिशय सुंदर समालोचन ज्यांचं आपण पाहिलं, संतोष गावड यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय मृदुल मेहर यांचा. जोरदार टाळ्या मृदुल मेहर साठी. खूप चांगले समालोचन आणि त्यांचे शब्द या स्पर्धेदरम्यान आपण ऐकलेत. असे मृदुल मेहर यांचा यथोचित सन्मान. मृदुल थांबवतोय. नक्कीच आयोजन कमिटीची विनंती की मृदुलने या स्पर्धेबद्दल आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करावं. प्रथमतः धन्यवाद व्यक्त करतो मी. ऋषीदादा समादादा यांनी मला इथे आमंत्रित केलं व इंस्टाग्रामच्या माध्यमातून ज्या मी रील्स बनवतो, कोणी बघत असतील नाही मला माहिती नाही, पण त्यावेळेला सायबा क्रिकेट ऋषीदादा आणि समादादांनी मला रिक्वेस्ट केली समोरून की आमच्या सायबा प्रीमियर लीग आणि पालघर जिल्ह्याचा खरोखर हा वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा आहे, तर आमच्या स्पर्धेबद्दल एक रील्स बनव. आणि त्याला देखील भरपूर असा प्रतिसाद मिळाला. अनेकांनी त्यानंतर सायबा जशी ती रील्स बघितली त्यानंतर इंस्टाग्रामला बराच रिक्वेस्ट आल्या आणि समोरून पे करायला देखील रेडी होते की आमची व्हिडिओ बनवून दे आमच्या स्पर्धेबद्दल, आम्ही समोरून पे करतोय. ह्या स्पर्धा रायगडवरनं आल्या, त्यानंतर डहाणूवरनं आल्या, बऱ्याच ठिकाणून ह्या रील्ससाठी मला रिक्वेस्ट आल्या. तर त्याबद्दल साहेबाकडून जी स्टार्ट झाली त्याबद्दल प्रथमतः धन्यवाद व्यक्त करतोय. आणि सायबा प्रीमियर लीग बद्दल म्हणावं तितकं कमी आहे, प्रत्येक जण बोलतोय. मला वाटतं मी प्रथमतः सायबा लीग करतोय. गेल्या वर्षी आला होता, 1-2 मॅच केल्या आणि त्यानंतर गेला होता. परंतु जी संधी मिळते त्याचं पूर्णतः श्रेय मी आमचे आदरणीय सन्माननीय, मी त्याला गुरुच म्हणतोय, भरतदादा मोरे यांना पूर्णतः श्रेय देतोय. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. यस, थँक्यू मृदुल. आणि तुझा प्रवास अजून याच्यापेक्षा मोठा हो अशा शुभेच्छा समस्त सायबा क्रिकेट क्लब आणि SPL च्या वतीनं. एक या ठिकाणी त्यानंतर या स्पर्धेला अजून काही आवाज लाभली होती. मित्र, SPL सुरू झाल्यापासून म्हणजेच 2019 पासून या SPL ला आम्ही जोडलो गेलोय, म्हणजे मी आणि माझ्या जुने समाधान दादा. परंतु मागील वर्षापासून सुरुवात झाली आणि या स्पर्धेदरम्यान तब्बल 8 समालोचकांची साथ लाभली आहे. त्यामुळे जशी ही स्पर्धा प्लेयरसाठी तशी समालोचकांना क्षेत्रासाठी सुद्धा मोठी झाली आहे. त्यामुळे नक्कीच इथे जे समालोचक इथे येऊन समालोचन करत असताना दिसले तर सर्वांचं आभार सायबा क्रिकेट क्लबच्या वतीनं. मग खास करून चंदू शेट्टे सर असतील, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर तुकाराम मांगेला सर, त्यांना काही कामास्तव लवकर जावं लागलं म्हणून ते गेलेत. धनंजय पाटील सुद्धा होते कोपरेगावचे, ते सुद्धा काही कामास्तव लगेच गेलेत. परंतु त्यांचं या सायबा क्रिकेट क्लब आणि SPL सीझन 5 च्या वतीनं मी आभार व्यक्त करतोय, कारण आपण दिलेला वेळ सुद्धा या स्पर्धेसाठी खूप मोलाचा होता आणि तुमचे 4 ते गोड शब्द, तुमचा जो अनुभव या स्पर्धेला लाभला त्याबद्दल या आयोजन कमिटीच्या वतीनं तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबरीनं तर्पण पाटील सुद्धा आपले मनोगत करू इच्छित आहेत. मी विनंती करेल तर्पण पाटीलांना की आपण सुद्धा आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे या स्पर्धेबद्दल. हॅलो, प्रथमतः सर्व सायबा कमिटीचं, आयोजन कमिटीचं मी धन्यवाद व्यक्त करतो. ज्या वेळेला मी या मंचावरती समालोचन करण्याची एक इच्छा व्यक्त केली त्यावेळेला एक नवीन चेहरा, एक नवीन आवाज म्हणून माझी ओळख होती. परंतु माझ्यावर विश्वास दाखवून ऋषीदादा देसाई असतील, समादादा असतील यांनी विश्वास ठेवून माझ्यावर समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली. त्यासाठी सायबा कमिटीचं खूप खूप आभार
त्याचबरोबर माझे मित्र सुमित कदम आहेत आणि आमचे साथी समालोचक भरतजी मोरे यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यस, थँक्यू सो मच. दर्पण पाटील आपल्या कोपरी गावामधीलच आहेत आणि त्याचबरोबर स्कोररचा सुद्धा इथे सन्मान केला जाणार. मी विनंती करेल दोन्ही स्कोरर्स ना आपण यायचंय. सर्वप्रथम सुमित कदम आपण या, आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. सुमित कदम यांचा सन्मान केला जातो ऋषिदादा देसाई यांच्या शुभाचे. जोरदार टाळ्या सुमित साथी. खूप एंटरटेन करतात स्कोरिंग करत असताना आजूबाजूच्या टीमला आणि ह्या असा हसतमुख चेहरा आज गुणलेखनाच्या माध्यमातून आपण पाहिला. सुमित धन्यवाद. त्यानंतर संतोष गावट 2019च्या एसपीएल पासून आतापर्यंत अगदी नित्य नियमाने गुणलेखनाची म्हणजे स्कोररची भूमिका पार पडतो असे संतोष गावट यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. नित्य नियमाने प्रामाणिकपणे आपोआप आपली जागा येऊन पकडतात आणि त्यानंतर न थकता न रुकता त्यांचं कार्य चालू असतं असे संतोष गावड यांचा सन्मान ऋषिदादा यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर सर्वाधिक मोठं काम आर्टवर्क या स्पर्धेसाठी म्हणजे स्पर्धा ऑर्गनाईज करायचं मनात आणल्यानंतर ते स्पर्धा संपेपर्यंत अनेक ट्विस्ट त्याच्या माध्यमातून दिसतात. अनेक प्रकारचा DTP वर्क याच्या माध्यमातून होतो, अनेक प्रकारचा आर्ट वर्क याच्या माध्यमातून असतो. या संकल्पनेमध्ये त्याची खूप मोठी इन्व्हॉल्वमेंट असते. असे अहमद राजा मंसूरी यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाणार आहे. विनंती करेल जावेदला आपण या, आपला सन्मान केला जातोय सुमित वैद्य यांच्या शुभ हस्ते. आणि जावेदला विनंती करेल की आपण सुद्धा या स्पर्धेबद्दल आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं आहे. जावेद, मी जावेदबद्दल फक्त एकच छोटंसं वाक्य बोलू इच्छितो की ही एवढी मोठी स्पर्धा झाली आमची आणि या स्पर्धेमधला जे काय त्यांनी काम केलं आहे SPL म्हणजे एकदम घरासारखं राहून त्यांनी काम केलं आहे. तो आमच्या या स्पर्धेचा डायमंड होता. डायमंड म्हणजे हिरा होता. खरोखर त्यांनी ही स्पर्धा एवढी सुबक रंगवली आणि आखली आणि ज्या प्रकारे लॉट साधला गेला. खूप खूप धन्यवाद जावेदचं. हॅलो, सायबा प्रीमियर लीग म्हणजे लास्ट इयर झाली नव्हती आणि मी ऋषिदाला फोन केलेला की तुम्ही यावर्षी ठेवत नाही. ते बोलले की आपण जानेवारीला ठेवतो तेच आपण दरवर्षी ठेवणार. तर तो वेट आणि म्हणजे लॉट्स करायचं आहे किंवा अदर काही गोष्टी करायच्या आहेत तो खूप वेट केला आणि मला काहीतरी नवीन करायचं आहे. ते मी सायबा प्रीमियर लीगपासूनच स्टार्ट करतो आणि मला जे थॉट्स येतात ते सायबा प्रीमियर लीगपासूनच येतात कारण तो पहिली अशी स्पर्धा असते जी खूप मोठी असते आणि त्याच्यामध्ये ऋषिदादा मला असं दररोज म्हणजे प्रत्येक वेळी विचारतात की काहीतरी नवीन करायचं. तर काहीतरी नवीन करण्याची इच्छा पण सायबा प्रीमियर लीगपासून येते. तर थँक्यू फॉर सायबा क्रिकेट क्लब. धन्यवाद जावेद. आणि सायबा प्रीमियर लीग म्हटलं का नवीन नवीन संकल्पना, नवीन नवीन कामं, नवीन नवीन लोक जोडली जातात. तसेच आम्ही जशी भरतने या ठिकाणी उल्लेख केला की समालोचन कक्षामध्ये सुद्धा भर पडलेली आहे. एक टाईम होता फक्त भरत, मी असेल त्याच्या साथीला. त्यानंतर ही जोडी वाढली. 8 समालोचक या तारखेला आमच्याकडे आले. म्हणजे ही खूप मोठी बाब आहे. ज्याप्रमाणे खेळ वाढतोय त्याप्रमाणे बॅकबोन म्हणजे जे बॅक हँडला जे काम होते ते पण वाढत चालले. त्यामुळे मी सर्व समालोचकांचं या ठिकाणी खूप मनापासून हार्दिक असं मनापासून आभार मानतो की ते या ठिकाणी येऊन उपस्थिती आपली दाखवतात सर्व समालोचकांचं. तर मी भरत मोरे हा आमचा पहिल्या सीझनपासून या ठिकाणी जोडलेला आहे. त्याचा मी सत्कार या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेल ऋषीला की त्याचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. कारण का जी धुरा यांनी सांभाळली आहे पहिल्या दिवसापासून किंवा पहिल्या पर्वापासून असा भरत मोरे सर्वांच्या लाडकीचा, त्याचा सन्मान ऋषी या ठिकाणी करणार आहे. तर मी भरतला विनंती करेल की प्लीज स्टेजवर यावं आणि जोरदार टाळ्या झाला पाहिजे भरतसाठी. कारण का जे डेलिगेशन ज्या प्रकारे स्पर्धा वाढलो, ज्या प्रकारे एनर्जी खेळाडूंमध्ये येते असा भरत मोरे या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात करण्यात येईल त्याचं ऋषी देसाई याच्याकडनं. आणि मी भरतला विनंती करेल की नक्कीच त्याचे 2 शब्द खूप महत्त्वाचे असतात त्यांनी या स्पर्धेविषयी सांगावे. थँक्यू. 2 शब्द काय सांगायचे, मी खूप शब्द बोललोय. पहिल्या दिवसापासून एवढं बोलते की दुसरे म्हटले असेल किती बोलतोय जरा बंद कर. असो, अतिशय चांगली स्पर्धा SPL. जसं आपण सर्व मनामध्ये ठाणत असतो की SPL अशी असावी तशी असावी. कुणाला माहीत नसते SPL काय होते. इवन काही गोष्टी मला सुद्धा माहीत नसतात, परंतु जे समोर आल्यानंतर कळतं की अरे हे सुद्धा नवीन आहे. सो जशी खेळाडूंना उत्सुकता असते तशीच समालोचन क्षेत्रामध्ये सुद्धा उत्सुकता असते.
SPLचं आयोजन दरवर्षी का भरतं? कारण विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना, त्यामध्ये एक्सपर्ट असणाऱ्या व्यक्तींना ते विश्वासात घेतात, त्यांच्याकडून विचारपूस करतात की अजून काय केलं तर काय होईल, आणि वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना चांगल्या चांगल्या गोष्टी कॅप्चर करतात आणि त्या गोष्टी कॅप्चर करत असताना अजून कसं काय चांगल्या प्रकारे त्याला इम्प्लिमेंट करता येईल, या सर्व गोष्टी करत असताना ही विशिष्ट उंची म्हणजे एक मोठी उंची SPLने गाठली आहे. सो SPL फक्त एका दुसऱ्या माणसाचं काम नाही आहे. या SPLसाठी झटत असणारा प्रत्येक, मग तो लिमडा किंवा ती बारकी पोरं तेव्हापासून ते ऋषीदादापर्यंत जेवढे काही कार्य करतात त्या सर्वांना खरोखर हॅट्सऑफ आहे. कारण तुम्ही सर्व आहात म्हणूनच ही स्पर्धा इथे इतक्या मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या लेवलने पार पडताना दिसते. राहिला प्रश्न समालोचनाचा. समालोचन करण्यासाठी महाराष्ट्रभरात भरपूर ठिकाणी जाण्याचा योग येतो, परंतु SPL एक अशी स्पर्धा आहे ज्या स्पर्धेला मला ऋषीदादा नेहमीच सांगत येतो की कोणतीही सबस्टिट्यूट ऑर्डर बुक नको करूस. कारण त्या ॲक्च्युली शेड्यूल एवढं पॅक असतं सर की डेला वेगळे नाईटला वेगळे असं करावं लागतं. काही काही वेळेला असं होतं की 4 स्पर्धांमध्ये एका दिवशी जावं लागतं कारण ती त्यांची. सो आता इच्छा म्हणजे तेवढी मोठी बाळगून चालणार नाही. मला जरी वेळ नसला तरी सुद्धा माझ्या पाठीमागे अजून 2-4 समालोचक आहेत. मृदुल आहे, कौस्तुभ आहे, अनिल आहे, असे भरपूर समालोचक आहेत. ते तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझर्व देईल. त्यामुळे जेवढा विश्वास माझ्यावरती टाकला तेवढा विश्वास यांच्यावरती सुद्धा टाका आणि यांना सुद्धा तितकं प्रेम द्या आणि जशा स्पर्धा वाढतील तसं यांना सुद्धा मोठं करण्याचं काम तुम्ही कराल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि इथे माझे 2 शब्द थांबवतो. थँक्यू. चला, आणि पंचांचा इथे यथोचित सन्मान केला जाईल. सर्वप्रथम मी पंचांच्या बाबतीत म्हणेल, खास बदलापूरवरून एक माणूस म्हणजेच एक असं व्यक्तिमत्व ज्याने महाराष्ट्रभर सगळीकडे प्रवास केला, परंतु SPL अशी स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये त्याला पंचगिरी करत असताना तिथून बाजूला हटावंसं वाटलं नाही. लगातार 16 मॅचेस त्याने अंपायरिंग केली आणि असे अजित निकम सर त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर अजित निकम सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. ॲक्च्युअलमध्ये खूप चांगलं एफर्ट आणि खूप चांगलं एंटरटेन केलं. अजून एक नाव त्याच्यामध्ये मी ॲड करेल, एक असा एक अंपायर म्हणजे एक असा अंपायर ज्या अंपायरने वसई तालुक्यामध्ये आपली वेगळी छाप जरूर सोडली आहे. त्याच्या प्रामाणिकपणाने, त्या समयसूचकता, निर्णय क्षमतेने सर्वांना प्रभावित केलं आहे आणि असा कोणताही व्यक्ती नाही त्याच्यावरती विश्वास टाकत नाही. असा व्यक्ती ज्याने अंपायरिंग करत असताना सर्व स्पर्धांना 4 चांद लावलेत असे गंभीर पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या मी विनंती करेन. गंभीरला आपण यायचा, आपला सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करेन गंभीरला आपण यायचं. ऋषीदादा देसाई यांच्या शुभ हस्ते आपला हा सन्मान. गंभीरचे 2 शब्द असे असतात, नेहमीच असे असतात. सो थँक्यू गंभीर, आपण दिलं योगदानाबद्दल. गंभीर मामासाठी 1000 रुपयाचं बक्षीस अरुण पाटील यांच्याकडून घेऊन जायचंय. गंभीर पाटील या, आपल्यासाठी बक्षीस आलंय. चला, अरुण पाटील यांच्याकडून गंभीर पाटील यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. क्या बात आहे. त्यानंतर आणि अजून एक अंपायर जे आपल्याला इथे लाभले होते, आज ते लवकर गेलेत, त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करेल. प्रमोद किनी या अगोदर सुद्धा सीझन 3ला मला वाटतं आपल्याला मिळाले होते, आले होते ते. त्यांनी डान्सिंग अंपायरिंग त्यांनी केली, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रमोद किनी आता लवकर गेले ट्रेनमुळे, परंतु ते आले आणि त्यांनी जे एंटरटेन केलं ते अतिशय वाखाणण्याजोगे. त्याबद्दल त्यांचा सुद्धा मनापासून आभार. साहेबा क्रिकेट क्लब आणि SPL सीझन 5च्या वतीनं. त्यानंतर युभूती नेटवर्क ज्यांचा नेट आणि त्या डान्सिंग अंपायर म्हणजे प्रमोद किणी यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस मिलिंदजी सवेसर यांच्याकडून आलंय. असं काम असावं, जरी निघून गेलो तरी सुद्धा मागून त्यांच्यासाठी कुठे ना कुठेतरी बक्षिसाची ती थाप असावी. थँक्यू सर. विभूती नेटवर्क्स कोण प्रतिनिधी आहे का ज्यांच्या माध्यमातून नेट इथे प्रोव्हाइड करण्यात आला होता, त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. राहुल दादा आहात का आपण? राहुल दादा ठाकूर आपण यायचंय.
राहुल ठाकूर आपण या प्लीज. राहुलला विनंती असेल प्लीज प्लीज. आणि राहुलदादा ठाकूर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. ऋषीदादा देसाई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. ऋषीदादा विभूती नेटवर्क त्यांचा सन्मान केला जातोय. जोरदार टाळ्या विभूती नेटवर्क साठी. पॉवरफुल नेट ज्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड करण्यात आला आणि त्यांचा सन्मान येथे ऋषीदादा देसाई यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आणि अखेरकार बहुतेक जणांचा इथे सन्मान झालेला आहे. जर का कोणाचा चुकून माकून राहिला असेल तर मनापासून दिलगिरी आणि त्यांचा सुद्धा आभार, कारण आपण दिलेलं योगदान या स्पर्धेसाठी बहुमूल्य आहे. थेट जातोय बक्षीस वितरणाकडे. बक्षीस वितरण केलं जाणार आहे. सर्वप्रथम सांघिक पारितोषिक सर्वप्रथम दिली जाणार आहेत आणि सांघिक पारितोषिकांपैकी एक. सर्वांनी समोर यायचंय. पहा इथे बक्षीस थोडेसे मोठे आहेत, त्यामुळे जर का तुम्ही नाही आलात तर कदाचित ते दुसऱ्याला सुद्धा जाईल. त्यामुळे सगळ्यांनी जवळ या. वसईराज बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे कमिटी मेंबर्स वैभव नवार आपण यायचंय आहे मागे तुमच्या. त्यानंतर किशोरदादा पाटील, फैयदजी शेख, लॉसन कोरिया, वैभव पाटील, सूरज चव्हाण, प्रदोष वैती, हबीब शेख, जेवढे कमिटी मेंबर्स इथे उपस्थित आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती या. चला सांघिक पारितोषिक दिले जाणार आहेत. तर सर्वप्रथम मी विनंती करेल जे 5व्या नंबरच्या नंतरचे पारितोषिक म्हणजे 6वा नंबर ज्यांच्यासाठी ज्यांचा होता त्यांना ट्रॉफी आणि ते कॅश प्राइज देऊन गौरव करण्यात येईल. तर सर्वप्रथम मी त्या संघाला आमंत्रित करतोय. सर्वप्रथम JCC 2203 JCC 2203 आपण या. चला JCC संघ सर्व कमिटी मेंबर्स आपण समोर यायचं आहे. रंजनदादा पाटील, किशोरदादा पाटील, त्यानंतर वैभव दादा नवार. तर JCC संघासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. टॉप 9 पर्यंतचा प्रवास अतिशय चांगला होता. चांगला म्हणजे थोडा खडतर होता, परंतु त्याच्यावरती मात करून ते आले होते. परंतु टॉप 9 नंतर टॉप 5 मध्ये येण्यामध्ये थोड्याशा अडचणी आल्या आणि तिथून त्यांचा प्रवास तिथे खुंटला गेला होता. त्यामुळे JCC संघाचा ते गौरव केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान पुढील पारितोषिक संघाचं नाव आहे बारुंडा 11. बारुंडा 11 आपण या. सुशील काका आणि
बासू सर आपण या. सुशील काका आणि बासू सर आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस दिलं जाईल. टीम नेम बारुंडा 11. त्यानंतर पुढील संघ आई एकविरा नारंगी. आई एकविरा नारंगी विवेक कोरी आणि विवेक कोरी साहेब आणि प्रवीण राहुल आणि विवेक कोरी सर आपण या. प्रवीण राहुल आणि विवेक कोरी सर आपल्या शुभ हस्ते विवेक कोरे आणि प्रवीण राहुल सर यांच्या शुभ हस्ते आणि प्रज्ञेशना मला वाटतं इथे मनोगत व्यक्त करायचं. थँक्यू डीजे. आमची इच्छा होती प्रथम नाही तर 4 पर्यंत तरी पोचायची. आमचा चेतन पाटील एवढा म्हणजे या मॅचला चांगला नाही त्याची बॅटिंग झाली, पण नेक्स्ट वर्षी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. 1 ते 4 मध्ये नाही तर पहिलं प्राइज पटकावण्याचा प्रयत्न करू. पूर्ण प्रयत्न करू आणि जीव लावू मॅचसाठी. क्या बात आहे. अशी कमिटमेंट प्रत्येक संघाने उराशी बाळगणं गरजेची आहे आणि आईकविरा नारंगी या अगोदर एकदा चॅम्पियन झाली आहे. नेक्स्ट टीम एसराज वॉरियर्स. अच्छा चौथ्याला आहे. एसराज वॉरियर्स प्लीज आपण यायचंय. मिलिंद सवेसर आणि प्रवीणजी दवेसर. प्रवीणजी दवेसर आणि मिलिंदजी सवेसर आपण या. प्रवीणजी दळवी आणि मिलिंद सवेसाहेब यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस दिलं जाते. एसराज वॉरियर्स अतिशय चांगला खेळ त्यांनी सुद्धा दाखवला होता आणि तो सुद्धा संघ सुपर 9 नंतर या स्पर्धेबाहेर म्हणजे टॉप 5 च्या लढीपासून येताना दिसलाय. त्यानंतर टॉप 5 मधील संघ जो ड्रॉ मधून पुढे आला होता आपली ओमसाई. आपली ओमसाई आपण या. 5व्या क्रमांकाचा मानकरी आपली ओमसाई आपण या. कोरे मामा यांच्या शुभ हस्ते बक्षीस दिलं जाईल. कोरे मामांना विनंती आपण यायचंय. 5व्या क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावलाय त्या संघाचं नाव आहे आपली ओमसाई. चांगला खेळ आपली ओमसाईने दाखवला होता मागच्या काही दिवसांमध्ये आणि त्यानंतर मात्र आजच्या दिवसामध्ये खेळ करत असताना थोडेसे कमी पडले आणि साई चरण संघासमोर पराभूत होत असताना त्यांना 5व्या क्रमांकावरती समाधान मानावं लागतंय आणि कोरे मामांच्या शुभ हस्ते हा त्यांचा गौरव केला जातोय. त्यानंतर 4थ्या क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावलाय आई भवानी मारंबळपाडा. आई भवानी मारंबळपाडा टीम या. बारी सर आणि आकाश गायकवाड आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते हे 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. त्यानंतर या स्पर्धेमधील 3य पारितोषिक ज्या संघाने पटकावलं झुंजारू खेळ अनेक मोठमोठ्या संघांना भले मोठे धक्के देणारा संघ
त्या संघाला मी विनंती करेल की आपण आदरपूर्वक मंचावरती यायचं आहे. तृतीय क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावला आणि त्याचं नाव आहे हितांश युगांश 11. मी विनंती करेल वॉर्ड क्रमांक 12च्या नगरसेविका ममता सुमन मॅडम आपण या. आपल्या शुभहस्ते हे बक्षीस देऊन गौरव करण्यात येईल हितांश युगांश 11 या संघाचा. अतिशय चांगला खेळ. हितांश युगांश 11 जोरदार टाळावून जाऊ द्यात. सर्वांना विनंती आहे या टीमसाठी, या संघाने सर्वांना प्रभावित केलंय आणि प्रभावित केलं जरूर, परंतु फायनल पर्यंत प्रवास गाठता आला नव्हता. हार्ड लक, परंतु अतिशय चांगला खेळ दाखवला त्याबद्दल आपलं कौतुक. मयूर एक मॅन ऑफ द मॅच बाकी होता, मला वाटतं मयूर त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता मिस्टर दीप. आपण या. दीप आपण यायचंय, आपला गौरव करण्यात येईल मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन. पांडुरंग पटकरे सर यांच्या शुभ हस्ते त्यांच्या शुभ हस्ते पाटील परिवाराच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ट्रॉफी आणि मल्टी फोल्डेबल बास्केट देऊन इथे गौरव करण्यात येतोय दीपचा. आता आपण जाणार आहोत वैयक्तिक पारितोषिकांकडे. वैयक्तिक पारितोषिक सर्वांनी जवळ या. तुमच्या संघांमधील कदाचित एखादा खेळाडू असू शकतो. पिच वरती कोणी खेळू नका, सर्वांनी पुढे यायचंय. बारुंड 11 फोटो काढायला रात्र पडले मित्रांनो. जर का एखाद्याला प्राइस आलं आणि तुम्ही लांब असाल तर कदाचित ते तुम्हाला दिलं जाणार नाही. त्यामुळे प्लीज आपण जवळ, इतके जवळ नको. तुम्हाला नाही म्हणत, त्यांना म्हणते, ते लांब आहेत त्यांना. वैयक्तिक पारितोषिक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? लवकर सांगा कोण असेल? हा, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आणि महत्वाच्या क्षणी चेंडू अडवलाय आणि बेस्ट फिल्डर साठी पारितोषिक आहे गोल्ड. स्वर्गीय अरुण सोरगे यांच्या स्मरणार्थ निषाद अरुण सोरगे यांच्या सौजन्याने 1 ग्रॅम गोल्ड कॉइन आणि ही आकर्षक ट्रॉफी देऊन त्या खेळाडूचा गौरव केला जाणार आहे. बेस्ट बॉलर फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अँड डी अवॉर्ड गोज टू, बोला रे बोला लवकर, मिस्टर पंकज फ्रॉम साई चरण. त्यानंतर शाकिब यांच्याकडून स्पॉन्सर केलेलं मल्टी फोल्डेबल बास्केट सुद्धा असणार आहे. मी विनंती करेन प्रफुल्ल साने सर यांना की आपण समोर आपल्या शुभास पंकज याला हे बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंटचं बक्षीस देऊन त्याचा गौरव करण्यात येणार आहे. गोल्ड कॉइन, ट्रॉफी, राजन स्पोर्टच्या माध्यमातून कॅप, खोजम क्रोकरीज वरून क्रोकरीज सेट. मी मागाशीच म्हटलं तर ऍक्टिव्ह पण तुम्हाला पुरवणार नाही. टाळा, जोरदार टाळा झाला पाहिजेत. फिल्डिंग झाली होती, चौकार अडवला होता. फायनल सामन्यामध्ये अडवलेला चौकार. बघा याला एवढे आहेत, बाकीच्यांनी बोलून घ्या माणूस. कॅमेरामॅन जरा गोल्ड कॉइन झूम केलं तर बरं होईल. आणि गोल्ड कॉइन आपण पाहू शकता, पहा मुख्य स्क्रीनवरती. चला थँक्यू. पंकजची चर्चा सुद्धा साधणार आहोत. पंकज, पंकज आपण थांबायचंय.
कॅप डोक्यात राहील तरी चालेल, फोटो चांगला येतो. पंकज, बेस्ट प्लेअर होती टुर्नामेंटचा किताब भेटतो, कसं वाटतंय? ऍक्च्युली खूप चांगलं वाटतंय. वाटलं होतं का हा तुम्हाला बेस्ट फिल्डरचा किताब मिळेल? असं वाटलं काय नव्हतं, पण माझा प्रयत्न होता की चौकात धावून द्यायचे नाहीत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला यानंतर होणाऱ्या स्पर्धेसाठी. सो बेस्ट पंकज थांबायचंय. चौकार आडायला म्हणून तुला कॅश बक्षीस सुद्धा इथं दिलं जाईल मिलिंदजी सवेसर यांच्या माध्यमातून. बघा, म्हणजे चौके मारायला सुद्धा सांगतात आणि अडवायला सुद्धा सांगतात. अडवणाऱ्याला सुद्धा पैसे दिले जातात. मिलिंद सवेसर, थँक्यू सो मच या सर्व खेळाडूंचं मनोबल उंचवण्यासाठी आपण केलेला हा घेतलेला पुढाकार त्याबद्दल. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? बाळू, हे तुम्ही पण बोला रे, कुठे गेले? तुम्ही पण बोला. दीप, रेहान, दुर्गेश 11, चिर शांतता नाही. अक्षय कोण बोलला? अक्षय काय तुम्ही पण आहात का? चला जाऊ द्या, त्याच्यासाठी सुद्धा बक्षीस आहे आणि त्या खेळाडूचं नाव आहे. 3 कॅन्डिडेट होते, एकाने 6 विकेट घेतल्या, एकाने 7 घेतल्या, तिसऱ्याने 8 घेतल्या. हे रनआउटच्या विकेट नाहीत, नाहीतर ते पण मोजाल. आणि त्याने विकेट घेऊन धावा सुद्धा बनवल्या. जिग्नेश, हे कोणतं जिग्नेश कोण आहे? विघ्नेश साकळतोडे. अच्छा, विघ्नेश साकळतोडे. चला जास्त वेळ घेत नाहीये. बेस्ट बॉलर विथ द टुर्नामेंट अँड दिस अवॉर्ड गोज टू मिस्टर अक्षय पाटील फ्रॉम आई भवानी मारंबळपाडा. 8 विकेट, 32 धावा. मी विनंती करेल अक्षयला आपण यायचंय. ट्रॉफी, खोजम क्रोकरीचा क्रोकरी सेट, मल्टी फोल्डेबल बास्केट. ममता सोमनाडा यांना विनंती आपण यायचंय. ट्रॉफी, गोल्ड कॉइन, हे सर्व गिफ्ट देऊन त्याचा गौरव केला जातोय. कुणी एकाने मदतीला आलात तरी पण बरोबर, समोर येऊन थांबा एकाने मदतीला. एक काळ होता इतक्या किमतीच्या प्राईजचं पहिलं प्राईज असायचं. आता एका फक्त वैयक्तिक पारितोषिकाला इतकं बक्षीस मिळत आहे आणि हे SPL च्या माध्यमातून इतके सगळे बक्षीस देऊन. अक्षय थांबायचंय? नाही बोलणार आहे मी विचारल्यानंतर, पण अनिकेतला थोडंसं लवकर घाई झाली आहे. कसं वाटतंय बेस्ट बॉलर विथ टुर्नामेंटचा किताब मिळाला आहे तुला आणि त्याबद्दल काय सांगशील? खूप बरं वाटतंय. विशालने मला चान्स दिला गेलेला, त्याचा पण मी धन्यवाद करेन. बस, अजून काही नाही बोलणार. स्पर्धा कशी वाटली एकंदरीत? इतकी बक्षीस या अगोदर कधी मिळाली होती का? नाही, मला फर्स्ट टाइम बॉलरचा किताब भेटतोय. मला खूप बरं वाटतंय. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या पुढील होणाऱ्या स्पर्धांसाठी आणि पुढच्या वर्षाच्या SPL साठी सुद्धा. आणि खेळाचं सोनं झालं, क्या बात आहे. नेक्स्ट अवॉर्ड बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. खरी मजा येणार आहे आता. कॅन्डिडेट 1 2 3 4 69 76 84 94. हे मयूर बोलतोय, अजून कोण नाही का? बघा 94 वालाच बेस्ट बॅटर असणार आहे, बरोबर. चला, कोण कॉम्पिटिशन मध्ये नाहीये, सो मी त्या खेळाडूचं नाव अनाउन्स करेल. 69 रन्स होत्या हेमंत गाडीगावकरच्या, 76 धावा होत्या विघ्नेश साखरतोडेच्या, 84 धावा होत्या बंटी गवसच्या आणि 94 धावा आहेत मिस्टर मयूर जाधव फ्रॉम हितांश युगांश 11. गोल्ड कॉइन, सायकल, राजन स्पोर्टची कॅप, खोजम क्रोकरी सेट, मल्टी फोल्डेबल बास्केट, BG स्पोर्टची बॅट, एक ट्रॉफी आणि गोल्ड कॉइन. प्लीज मयूर या आपण.
चला हितेश ना बोलावलं जातंय ना, आपण चालू दे डीजे, थोडं स्लोली चालवा. कोणीतरी मदत करा त्याला घ्यायला. इतके सगळे बक्षीस. नक्की समजलंय. 4 सोन्याचं चांद. अच्छा सायकल. यंग प्लेयर है. ओके इमर्जिंग प्लेयर है. 2004 है. क्या बात है. 2004 म्हणजे 19च्या आसपास. 19 इयर. नक्की चर्चा करणार आहे आम्ही. मॅडम 1 मिनिट थांबवतो थोडंसं. मयूरची चर्चा साधणार. मयूर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा किताब मिळालाय, कसं वाटतंय मनाला आता? खूप आनंद होतो. मी स्पेशल थँक्स बोलीन ते हितेश दा, जो आज मी काय होतो आहे त्यांच्यामुळे आहे. कारण की त्यांनी टॅलेंटला अनुभव म्हणजे टॅलेंटला हे दिलं, पैशाला नाही हे दिलं मान्यता. आम्ही मध्ये टुर्नामेंट 2019-20 पासून खेळतोय, पण कधी एवढ्या मोठ्या स्टेजला कधीच पोचलो नाही. दुसरा कुठला पॅकर असता तर टीम त्यांनी टाकायची बंद केली असती. पण थँक्यू फॉर रितेश दा, त्याने टॅलेंटला हे दिलं, पैशाला महत्त्व दिलं. थँक्स. आणि स्पेशल थँक्स बोलीन पप्पाला, कारण की त्यांचा मला खूप सपोर्ट आहे घरातला याचा. तर थँक्स पप्पा. क्या बात आहे. भाऊक झालाय त्यामुळे जास्त प्रश्न विचारणार नाही. खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या भविष्यासाठी. 19 वर्षाचा आहे. 2004 बॉर्न इयर आहे. अंडर 22 ला सुद्धा फायनलला पराभूत झाले होते आय थिंक. आणि अतिशय शांत आणि संयमी खेळाडू. आणि हितेश खरोखर हॅट्सअप आहे. हितेश गवळी यांना, ज्यांनी या संघाला कधीच म्हणजे थांबू दिलं नाही, सातत्याने एंट्री करत राहिले आणि आज इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये इतका मोठा खिताब मिळवून दिला त्यांच्या त्या खेळाडूला. अशी खूप कमी लोक आहेत, त्यामुळे अभिनंदन मयूर तुझं. त्यानंतर पुढील पारितोषिक सिरीज नाही द्यायची आज, काय हरकत नाही. आपण पुढील पारितोषिकाकडे जाऊयात. उपविजेतेपद या किताबाकडे आपण जातोय. मित्र, ज्या वेळेला SPL ची फायनल खेळण्यासाठी 2 संघ आतमध्ये आले, त्या दोन्ही संघांना या अगोदर त्या लेवलपर्यंत आपण येताना पाहिलं नव्हतं. आज ही स्पर्धा ज्या संयम खेळली त्या टीमने त्या चॅम्पियनच्या प्रकारे खेळ दाखवला. काही म्हणजे अशा गोष्टी घडल्या जेणेकरून त्यांना त्या किताबापर्यंत पोहोचता आलं नाही, परंतु जो काही खेळ केला त्या खेळामध्ये वेगळीच चमक होती. एक असा संघ जो संघ सातत्याने अनेक प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये क्रिकेटच्या माध्यमातून आपलं वर्चस्व दाखवत असताना दिसलाय. आणि म्हणूनच फक्त वसई विरारपुरतं मर्यादित न राहता पूर्ण महाराष्ट्रभर ज्या संघाची चर्चा आहे अशा संघाला मी विनंती करेल आपण आदरपूर्वक यायचंय आणि आपलं द्वितीय पारितोषिक स्वीकारायचंय. टीम नेम रेहान 11 दुर्गेश. रेहान दुर्गेश 11 कॅप्टन वरती या. बाकी सर्वांनी यायचं वरती. सर्वांनी या, जागा आहे. एकेकाला मेडल घाला. एकेकाने मेडल घ्यायसाठी याचं मेडल एकेकाला परिधान केलं जाईल. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हा गौरव केला जातोय. द्वितीय पारितोषिक उपविजेतेपद या SPL सीझन 5 पटकावणारा संघ रेहान दुर्गेश 11 आणि त्यांचा गौरव इथे केला जातोय. आणि ही ट्रॉफी आणि हे चषक उपविजेतेपदाचं चषक दिलं जातं रेहान दुर्गेश 11.
आणि ही उपविजेतेपदाची ट्रॉफी जोरदार टाळ्या जाऊ द्यात टीम रेहान 11 दुर्गेश साठी. येस थँक्यू. कॅप्टन जोडले जातील त्यांच्याशी चर्चा पण साधणार आहोत. 35,000 रुपये रोख रक्कम आणि ही आकर्षक ट्रॉफी उपविजेते पदाची. आतापर्यंत SPL मध्ये फायनल मध्ये एंटर करणाऱ्या टीम मध्ये रेहान दुर्गेश 11 सुद्धा आली आहे. कॅप्टनशी आम्ही चर्चा साधणार आहोत. कोण बोलेल? प्रशांत घरत. प्रशांत घरत यांच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत. प्रशांत आपण थांबायचंय. प्रशांत या. प्रशांत कुठे गेला? या प्रशांत या. प्रशांतनी या स्पर्धेला वेळ दिला नजीमुल्ला सोडून, त्यासाठी जोरदार टाळ्या जाऊ द्यात. पहिलं प्राधान्य गावाला दिलं, गावच्या टीमला दिलं. प्रशांत, एकंदरीत SPLच्या प्रवासाबद्दल काय सांगशील आणि या स्पर्धेबद्दल काय बोलशील? प्रथम तर साहेबाची पूर्ण कमिटी खरोखर तुम्हाला हेड्स ऑफ आहे. इतका मोठा इव्हेंट ऑर्गनाईज करणं आणि खरोखरच जी ऋषिदाच्या मागे जी मुलं आहेत किंवा जे त्यांना सर्वांना बांधण्याचं काम केलं आहे त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून जे ही टुर्नामेंट आणि इतका मोठा इव्हेंट आपल्या सर्वांना खेळायला मिळते इथे, ही खूप मोठी आपली भाग्याची गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि खरोखरच तुम्हाला हेड्स ऑफ आहे, इतक्या मोठ्या इव्हेंट करतात त्यासाठी. थँक्यू. टीमचा प्रवास आमचा खरोखरच आम्ही या टुर्नामेंटसाठी भरपूर सारी प्रॅक्टिस आणि भरपूर सारे प्लॅन्स केले होते, तर थोडं कुठेतरी कमी पडलो, पण नेक्स्ट इयरला नक्की जिंकण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुम्हाला पुढील वर्षासाठी आणि पुढील स्पर्धांसाठी. सो समजा आता काय द्यायचं? बघा इथे बक्षीस जास्त आहेत वैयक्तिक, त्यामुळे अंतिम संघाला एकच विनंती असेल, तुमची ट्रॉफी आणि तुमचा चेक देण्या अगोदर तुम्हाला बक्षीस देऊन पुन्हा तुम्ही जायचं आहे, ती ठेवायच्यात नंतर यायचं आहे. गाडी वगैरे आताच मागून घ्या. सो SPL सीझन 5 चा प्रवास अतिशय शानदार राहिला आणि या शानदार प्रवासामध्ये एक असा संघ ज्या संघाला म्हणजे संघ तसा बलाढ्य आहे, परंतु या स्पर्धेमध्ये इतका मोठ्या प्रकारे चमकेल कोणाला वाटलं नव्हतं आणि त्या संघाने प्रभावित केलंय. या SPL सीझन 5 च्या चॅम्पियन टीमच्या प्रत्येक खेळाडूला मी विनंती करेल आपण एक एक करून मंचावरती यायचंय. मेडल जैनुद्दीन क्रोकरीज सेट कडून एक क्रोकरीज सेट, हैदर क्रोकरीज मधून क्रोकरी सेट, आर्टिस्ट कडून ब्लूटूथ स्पीकर प्रत्येक खेळाडूसाठी सगळ्यांनी, आणि BG स्पोर्ट्स कडून कॅप, मेडल्स आणि राजन स्पोर्ट्स कडून तुम्हाला नंतर टी-शर्ट दिले जाणार संपूर्ण टीमला. सो एका एकाने या. पियुष हेमंत चला लाईन मध्ये या एका एकाने. चला एकेकाने घेऊन जायचं. ही आहे SPL आणि SPL मध्ये या बक्षिसांची खैरात आणि त्या खैरातीला लुटण्याचा जो काही योग जुळून आलाय तो मात्र साई चरण संघाला. यह भी टीम बड़े मंच की है, मोठ्या मंचाची मोठी टीम म्हणून या आता टीमला संबोधलं जाईल साई चरण. झाले. अरे आणि आता अजून काय बाकी आहे का? चला आता मुख्य पारितोषिक. थँक्यू सर. बॅट्समन बॉलर फील्डसाठी लंबोदर क्रिएशन कडून टी-शर्ट्स आहेत आणि सिरीज सुद्धा, ते तुम्हाला थोड्या वेळानंतर तुम्हाला दिले जातील ज्यावेळेला सगळं इव्हेंट संपेल.
तर याची सुद्धा नोंद घ्या. मॅन ऑफ द सिरीज ये होय ना बात, सही बात बोला. तो शिर्डीला जाऊन आला त्यामुळे त्याचा आवाज मोठा आहे. सो मॅन ऑफ द सिरीज या किताबासाठी खूप मोठी भिडंत होती. या बॉक्सच्या बाहेर सुद्धा आहेत कॅन्डिडेट, या बॉक्सच्या बाहेर सुद्धा कॅन्डिडेट आहेत. असं नाही की फायनल मध्येच फक्त 2 संघ आहेत. त्यामुळे पण जो कोणी असेल त्याला तिकडूनच यायला लागणार आहे. मी नाव घेतल्यानंतर तुम्ही तिकडे जायचंय आणि त्यांच्यातल्या ताकदवर प्लेअरनी त्याला घेऊन यायचंय. पण नक्की ते तर विचारणारच आहे कोण असणार आहे. तुम्ही, विशू, अजून कोण? अरे हितांश युगांश, हितांश युगांश, दीप असू शकतो ना, अमान असू शकतो, आई भावानी मारंबळपाडाचा बिट्टी नाही, नाही गेला तो. अक्षय पाटील सुद्धा असू शकतो बरोबर का, बंटी सुद्धा असू शकतो. मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मुख्य आकर्षण या स्पर्धेचं आणि या बाईकचा मानकरी. अजून एक संधी देतोय, परत बोला, नंतर सांगू नका वेळ नाही दिला म्हणून. करण करण काय बोलतो तू? राटाला ओळखत नाहीत कोण? राटा नाही, नाव सांग. विशू, अच्छा. विघ्नेश कोण आहे तुमच्यात? अच्छा तोच आहे का? बघा अजून पुन्हा एकदा मी विचारतोय, सांगू का त्याच्या विकेट्स? चला, विकेट 4 आहेत. एक काम करू, पहिला प्रथम ट्रॉफी देऊ नंतर बाईक देऊया का? चालेल का? चालेल का? थोडा अजून वेट, अजून उत्साह वाढला पाहिजे ना. बघा कोणाचा विपी आहे, पाणी पिऊन घ्या पहिलं, त्यानंतर वरती या. सो ही ट्रॉफी, राजन स्पोर्टची कॅप, खोजम क्रोकरी सेट, मल्टी फोल्डेबल बास्केट, बीजीची बॅट आणि ही बाईक ओरिजिनल बाईक आहे. जो कोणी घेऊन जाणार आहे त्याची वर्षभर चर्चा होणार आहे. वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये बाईकचा मानकरी फक्त आजपर्यंत एकच होता, तो होता प्रदोष बैकर. आणि आता दुसरा बाईकवीर आपल्याला मिळणार आहे. चला, खूप मोठा सरप्राईज आहे. दीज अवॉर्ड गोज टू, जो आला, जो खेळला, जो लढला, त्याने दाखवून दिलं त्याच्यामधला दम. हम नहीं है किसी से कम. त्याने केली तोडीस तोड. जो हर किसी को फोडे, नाम है विघ्नेश साखल तोडे. अर्नाळ्याचा हार्दिक पांड्या ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. तिकडून बाईक कॅन्सल होईल, तिकडून या, तिकडून जावं लागेल, समोर यायचंय. विघ्नेश साखल तोडेचा परफॉर्मन्स 76 धावा, 4 विकेट्स आणि या कामगिरीच्या साह्याने हा ठरतोय मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात विघ्नेश साठी. प्रफुल्ल साने सर आणि आदी मान्यवर मंडळी यांच्या शुभ हस्ते ही बाईक, ही ट्रॉफी, ही कॅप, हे क्रोकरी सेट, मल्टी फोल्डिंग बास्केट, फोल्डेबल बास्केट आणि बीजीची बॅट, या सर्व गोष्टी देऊन गौरव करण्यात येतोय मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी ठरणार या खेळाडूचा. वसई तालुक्यामधील अंडरआर्म क्रिकेट विश्वामधील दुसरा बाईकवीर, बायकरमॅन मिळतोय विघ्नेश साखल तोडे. बघा, आणि या रेसमध्ये कोण होतं, त्यांची सुद्धा चर्चा होणार आहे. बेस्ट
प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या रेसमध्ये मयूर होता, हेमंत गाडीगावकर होता. हेमंत गाडीगावकरने 69 धावा आणि 4 विकेट घेतल्या होत्या. थोडासा कमी पडलाय आणि काही लेवलपर्यंत बंटी सुद्धा होता. सो अखेरकार हे बक्षीस मिळालं. विघ्नेश, कसं वाटतंय हे मॅन ऑफ द सिरीजची बाईक ट्रॉफी आणि हे सर्व बक्षीस मिळाल्यानंतर? खूप आनंद होत आहे, परंतु ही बाईक माझी नाही आहे, माझ्या पूर्ण टीमची आहे. संघ सहकारी आणि जे कोणी पण यूट्यूबच्या माध्यमातून जे कोणी बघत होते, खूप सारं प्रेम दिलं आणि असंच प्रेम देत राहा. थँक्यू. विशू, माझ्या माहितीनुसार तर पहिल्यांदा बाईक तुला मिळाली असेल, मग ओव्हरआर्म क्रिकेट किंवा अंडरआर्म क्रिकेट असो, तर इतकी सारी बक्षिसांची राशी या अगोदर कुठे पाहिल्या घ्या किंवा तू मिळवली आहे का? नाही, इतकी हे सगळ्यात मोठं आहे. ह्याच्या अगोदर भरपूर मिळाले, पण हे स्पेशल आहे आणि माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी, घरच्यांसाठी, पूर्ण जे माझे जे लाईक करतात सर्व क्रिकेटर त्यांच्यासाठी सुद्धा. सायबा प्रीमियर लीग बद्दल पुन्हा काय सांगशील? कसा वाटला संपूर्ण इव्हेंट? काय जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे, पण मला बाईक मिळाली म्हणून नाही, पण सगळ्यांना पूर्ण तालुक्यामध्ये ह्या सायबा चषकाची चर्चा असते आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठं प्राइज असेल ते मारण्याचा प्रयत्न असेल. क्या बात आहे. विश यू ऑल द बेस्ट पुढील वर्षासाठी आणि बाकी स्पर्धांसाठी. तुला आता बाईकला उचलूनच न्यायला लागेल खांद्यावर. देर इज नो एनी ऑप्शन. कोणते ऑप्शन नाही आहे. चला, गाडी बसून फोटो काढला जाणार आहे. आता विशू इंडिव्हिज्युअल बाईक्स नेल. आता फोन नाही करणार चिकाला किंवा करणला. जोरदार टाळ्या विशूसाठी पुन्हा एकदा. ओके, थँक्यू. आता शेवटच्या अंतिम बक्षिसाकडे आपण येतोय. त्या अगोदर SPL सीझन 5 ला लाभलेले सर्व प्रेक्षक, त्या सर्वांचं मनापासून आभार. या स्पर्धेला लाभलेले ते 36 संघ, त्या 36 संघांचं, त्या महिलांच्या 4 संघांचं मनापासून आभार. सर्वात जास्त मोठे आभार या सर्व मान्यवरांचं ज्यांनी या स्पर्धेला 4 चांद लावले. काही लोकांनी सहयोग रूपी, काही लोकांनी इथे उपस्थिती दाखवून तुम्हा सर्वांना शुभाशीर्वाद दिले, त्याचबरोबर या मंचाची शोभा वाढवली. आणि जे अंपायर्स, जे कॉमेंटेटर्स, जे आमची ब्रॉडकास्टिंग पूर्णपणे लाईव्हची टीम, या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. चुकून मागून कोणाचं पुन्हा एकदा राहिलं असेल तर त्यांचं सुद्धा आभार. आणि अखेरकार या किताबाकडे जातोय, जो किताब सर्वांसाठी एक बक्षीस अजून बाकी आहे. पण साईचरण एक बक्षीस बाकी आहे का? काय बाकी आहे कार्यक्रम? कसली? अरे याच्या व्यतिरिक्त काय बाकी आहे का? अजून आठवा. विजयाचा सुगंध इतका मोठा आला की समोर काय ते माहित नाही पडलं. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे आणि तो दिला जाणार आहे. त्या खेळाडूचं नाव आहे हेमंत गाडीगावकर. सामनावीराची ट्रॉफी इथे देऊन गौरव करण्यात येणार आहे. हेमंत गाडीगावकर याचा मी विनंती करेल प्रफुल्ल साने सरांना की आपण हे ट्रॉफी देऊन गौरव करायचं हेमंतचा.
तर थँक्यू हे बद. आणि अखेरकार SPL सीझन 5 बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मान्य नगरसेवक प्रफुल्ल साने सर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेली स्पर्धा सायबा प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचा अंतिम विजेता चॅम्पियन ऑफ द SPL सीझन 5 नवीन मिळालाय आणि त्या नवीन संघाला तुमच्या केलेल्या खेळाला खरोखरच सॅल्यूट आहे. आणि म्हणूनच मी विनंती करेल आदरपूर्वक त्या संपूर्ण टीमने मंचावरती यायचंय आणि या SPL सीझन 5 च्या चषकाला ऍक्सेप्ट करायचंय, स्वीकारायचंय. प्लीज कम, जोरदार टाळ्या टीम साई चरण साठी. टाळ्या कमी वाजतात यार, ही चॅम्पियन टीम आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हॉट अ टीम. काय जबरदस्त खेळ साई चरणने दाखवलाय. फक्त खेळ नव्हे, विभागातील सर्वांची मनं जिंकली आहेत. किरणजी म्हात्रे आणि संपूर्ण टीम सुद्धा इथे उपस्थित झाली आहे. सातत्यानं साई चरणच्या मागे असणारे व्यक्तिमत्व आहे अभिषेक सिंग आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आपण पाहतोय. गंभीर हे सुद्धा त्यांच्या सोबतीनं आहेत. आपल्या सर्वांचं कौतुक. ही चॅम्पियन्स ट्रॉफी SPL सीझन 5 ची थँक्यू. आणि ही स्पर्धा या ठिकाणी या चॅम्पियन ट्रॉफीला परिधान करून म्हणजे देऊन संपन्न झाली असं मी जाहीर करतो. थँक्यू सो मच. क्या बात आहे. संपन्न करण्या अगोदर विक्रमशी संवाद सुद्धा साधणार आहे. चॅम्पियन टीम ऑफ द SPL सीझन 5 आणि या सीझन 5 चा थँक्यू. आणि विक्रमशी आम्ही संवाद साधणार आहोत. विक्रम कसं वाटतंय. फायनल जिंकली आहे, साहेबाची ट्रॉफी जिंकली आहे. हॅलो या SPLची SPL आम्ही 2019-20 आम्ही फक्त बघितलं आणि 21ला आम्ही तयारी केली की आमची टीम तयार केली की आम्हाला SPL मारायची आहे. आमचं हे स्वप्न यावर्षी पूर्ण झालेलं आहे. आमच्या टीमला आम्ही अभिनंदन करतो. साई चरण संघाला आमची इच्छा पूर्ण झाली यावर्षी. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वर्षासाठी आणि यापुढील होणाऱ्या स्पर्धांसाठी सुद्धा. वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन टीम साई चरण. थँक्यू. आणि स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. थँक्यू सो मच.